मुलांपेक्षा आपण जर घाबरलो तर मुलं आपल्यापेक्षाही जास्त घाबरतात असं म्हणतात. जेव्हा ही सायकल यशिकाला आम्ही घेऊन दिली होती तेव्हा यशिकाचे बिलकुलही या सायकलवरून पाय पुरत नव्हते आणि जेव्हा सायकल घेतली होती त्याच्या तिसऱ्याच दिवशी सायकल यशिका घेऊन जात होती आणि खाली उतरून आणि घेऊन जात होती ती रोड क्रॉस करायसाठी, तेव्हा एका माणसाने तिच्या अंगावर गाडी आणली आणि ती खूप घाबरली. बट तिथल्याच 2-4 माणसांनी तिला तिथून रोड क्रॉस करून दिला आणि ती तेव्हा सायकल घेऊन आणि स्कूलमध्ये गेली. बट तुम्हाला सांगते तेव्हापासून ती आजपर्यंत कधीच सायकल चालवायसाठी घाबरली नाही. यशिका आत्ता स्कूलमध्ये गेली आणि आज बिलकुल मूड नाही आहे कुठलीच गोष्ट करण्याचा. तर आज मी विचार करत आहे, आताच मी एक रील बघितली ज्याच्यावर महाराज या मूवीचा सॉन्ग सुरू होतं. तर मी चेक केलं त्या कमेंटमध्ये की तो मूवी कोणता आहे, तर त्याच्यात दिलेलं होतं महाराज मूवीचं ते सॉन्ग आहे म्हणून. तर मी विचार करत आहे आता तो मूवी बघावं आणि मी टी व्ही लावलीसुद्धा. इथे बघा नेटफ्लिक्सवर लावणार आहे. बट त्याच्या पहिले ना मूवी लावायच्या पहिले खायसाठी काहीतरी करून घेते, कारण की उठली तेव्हापासून मी तुम्हाला दाखवते. हे बघा उठली. यशिकासाठी मी सगळ्यात पहिले आज याचं बेसन बनवलं शिमला मिरचीचं आणि पोळ्या बनवल्या. ती गेली आहे स्कूलमध्ये आणि टिफिनसाठी नाश्त्यासाठी तिला होता आज पनीरचं सँडविच. हे बघा तिला दिलं मी एक करून आणि मी माझ्यासाठी करून घेते आता. शेजवान चटणी चांगली आहे तर म्हटलं पहिले बनवून घेते सँडविच आणि चहा सोबत. आज चहा घेणार आहे. आज पूर्ण मूड चहा घ्यायचा आहे. मस्तपैकी सँडविच करते म्हटलं आणि सोबत चहा घेते. एकदम सिंपल असं हे सँडविच आहे. पनीरमध्ये फक्त मी कांदा आणि सांबार टाकलेला आहे आणि बघा ब्रेडवर खाली शेजवान चटणी लावत आहे. अशा पद्धतीने थोडं टेस्ट यायसाठी, बाकी काही नाही. आणि याच्यावर लावते पनीर आणि या पनीरमध्ये कांदा, सांबार, मीठ आणि तिखट बस एवढंच आहे. आणि एवढंच याच्यासाठी टाकते मी. यशिका बाकीच्या गोष्टी काही टाकल्या तरी त्या काढून टाकते, म्हणून मग मी त्या टाकल्यापेक्षा टाकतच नाही. टाकून माया घालवल्यापेक्षा टाकतच नाही. आणि आज यशिकाचे पप्पा घरी नाही आहे. ॲक्च्युली ते कालपासूनच बाहेर गावी आहे आणि थोडंसं प्रॉब्लेममुळं माझा सुद्धा प्रॉब्लेम आहे की माझे हात पाय सगळं आंग दुखलं. म्हणून मी आज विचार करत आहे की मस्तपैकी मनासारखं, जेव्हा प्रॉब्लेम असते ना तेव्हा ना मनासारखं करून खाल्लं ना तर आणखीन चांगलं वाटतं. लहान असताना मला सुद्धा सायकल चालवायची खूप आवड होती. 2 रुपयामध्ये तेव्हा आम्हाला सायकल मिळाली होती आणि तुम्हाला सांगते मी खूप लवकर सायकल शिकून सुद्धा गेली होती. बट सायकल चालवता चालवता मी खाली पडली आणि माझा हात फ्रॅक्चर झाला आणि माझ्याहीपेक्षा जास्त माझे आई वडील घाबरले आणि त्यांनी मला सांगितलं की याच्यानंतर सायकलला हात लावू नको. आणि मी खोटं नाही सांगत, मी आजपर्यंतही सायकललाही हात लावला नाही आणि गाडी चालवत असतानाही आता मला भीती वाटते. तर आत्तापर्यंत करत होती मी आराम. आत्ता वाजलेले आहे 5:30 आणि इकडे आहे यशिका. तिचं होमवर्क करत आहे आणि तिने बनवलेले आहे. काय बनवलं यशू तू हे? सफोला मसाला ओट्स. हे बघा. आणि तिच्याच्यानी जरा पाणी जास्त पडलं त्याच्यामुळे जास्त पातळ झालेत. आणि आमच्या घरी सगळेजण ना चटुरे पण आहेत आणि शेफ पण आहेत, यशिकापासून तर तिच्या पप्पापर्यंत सगळेच है ना यशू? आणला फक्त. तर हे बघा सगळेजण शेफ तर आहेच आहे, पण त्याच्यातली मी एक मेन शेफ आहे जिला सगळं बनवता येते, छोटी असून पण येते मम्मीच्या कंध एवढी. आणि माझा अवतार बघा तुम्ही, कारण मी झोपली होती. शिकाला करू द्या तिचा अभ्यास. आता मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, कारण यशिकानं जे बनवलं ते तिला आवडलेलं नाही आहे स्पेशली. विशेष असं 2 मिनटं मी मोबाईल जो आहे तो स्टँडवर लावते आणि मग बोलते. तर कॅमेरा लावला आहे मी. आता हा जो दुसरा आहे
हा दुसराही लावायचा आहे मला, कारण की याच्यात मी शॉर्ट व्हिडिओसाठी रेसिपी शूट करत असते. तर 2 कॅमेरा आहेत आणि 2 गोष्टी मी हँडल करत आहे सध्या. आणि जे माझं दुसरं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि इथे सुद्धा तुम्हाला परत त्याची इंस्टाग्रामची जी ID आहे ते मी तुम्हाला इथे मेन्शन करून देते. आणि तुम्हाला सांगते की मला बिलकुल असं कधी वाटलं नव्हतं की मी रेसिपी बनवणार आणि त्या रेसिपी एवढ्या व्हायरल जातील आणि एवढ्या लोकांना आवडणार. खरंच कधी वाटलं नव्हतं. बट एवढं होतं की मला स्वयंपाक बनवण्याची खूप आवड आहे, कारण की ज्या माझ्या सासूबाई आहेत त्यांना नेहमी एक कंप्लेंट होती की माझ्या सुनेला, म्हणजे त्या होत्या तेव्हापासून तर जाईपर्यंत, की माझ्या सुनेला चांगला स्वयंपाक बनवता येत नाही, चांगले पदार्थ बनवता येत नाही. तर त्यांना ही कंप्लेंट होती आणि ती कंप्लेंट माझ्या एवढी डोक्यात बसली होती की मला असं वाटत होतं की मला सगळंच आलं पाहिजे. आणि मी त्या गेल्यानंतरच, त्या होत्या तोपर्यंत मी काहीच करू शकले नाही, कारण त्या 2च वर्ष होत्या. तर त्या गेल्यानंतर मी भरपूर गोष्टी शिकली आणि आता भरपूर सगळ्या गोष्टी मी करून बघते आणि माझ्या हातच्या खूप गोष्टी खूप जणांना आवडते. तर असं असते. मी प्रत्येक सासूबाईंना एक गोष्ट सांगणार की तुमची सून आल्याबरोबर एकदम सुगरण तर असू शकत नाही. तिला तुम्ही थोडासा वेळ द्या आणि तिला शिकवा तुमच्याच्याने जर होत असेल तर. नसेल होत तर तिला टाईम द्या आणि तिला सांगा की बाळा बेटा सुनबाई, तुला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि तुला ह्या गोष्टी करायच्या पण आहेत. तर मी तुम्हाला सांगते, तुमची जर जी सून असेल ना तर ती खरंच मनापासून शिकणार आणि खूप चांगली सुगरणसुद्धा बनणार. पण त्या गोष्टीवरून तिला टॉर्चर करू नका, मी एवढं सांगेन. तर हे बघा, आता मी हे जे स्वीट कॉर्न आहेत हे सगळे मी काढलेले आहेत अशा पद्धतीने. आणि याचे मी बनवणार आहे मस्तपैकी पेरी पेरी मसालावाले स्वीट कॉर्न. आम्ही खूपदा मूवी बघायला जातो तर तेव्हा त्या टॉकीजमध्ये मिळतात. तर यशिकाचं म्हणणं होतं की मम्मा तू जे बुट्टे आहेत त्याचे बुट्टे कोणीतरी मला मेसेजही केला की बुट्टे नाही काही ते बुट्टा का काहीतरी म्हणतात त्याला म्हणून. तर सॉरी, ते चुकलं माझं. तर मी स्वीट कॉर्नच म्हणते. तर यशिका म्हणत होती की मम्मा तू स्वीट कॉर्नच्या खूप रेसिपी केल्या, आता मला ते पेरी पेरी मसालावाला खायचा आहे, कारण की तिने जे बनवलं ते तिचं थोडंसं बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे ती म्हटली तरी मी थोडंसं खाते, बट तुझ्या हातचं काहीतरी स्पेशल बनव. म्हणून मग म्हटलं चला हे छोटंसं भूकसाठी छान आहे. तर हे पेरी पेरी मसालावाले मी बनवते. आणि जे दुसरं जे अकाउंट आहे बघा, मी बोलता बोलता कुठून कुठे आली. दुसरं जे अकाउंट आहे तर त्याच्यावर खूप सगळे व्हिडिओ असे आहेत की जे टाकल्याबरोबर नाही काही तर म्हणजे मला तर वाटलं नव्हतं की कधी एवढं चांगल्याने ते व्हायरल जातील म्हणून. पण 100K 50K वगैरे असे चांगले व्ह्यूज येत आहेत. एक साधी लोणच्याची रेसिपी टाकली मी त्याच्यावर, तर ते मला असं वाटते की 1,23,000 वगैरे होते त्याचे. तर 2 लाखाच्या जवळपास आता ते गेलेले आहेत त्याचे व्ह्यूज. आणि खूप सगळ्यांच्या कमेंट्सही येत आहे आणि खूप जणांचे लाईकसुद्धा आहेत. तर छान वाटलं मला. तर ठीक आहे, देवाची इच्छा आणि वेळेनुसार आपण बदलत जातो, वेळेनुसार आपण खूप गोष्टी शिकत जातो आणि शिकायलाच पाहिजे. आणि माझं असं आहे की मला कोणीही कोणतीही गोष्ट येऊन सांगत असेल तर मी त्यातल्या चांगल्या गोष्टी पहिले घेते आणि त्या गोष्टी शिकूनसुद्धा घेते. तर आता मी पहिले रेसिपी बनवते, कारण की माझं बोलणं सुरू झालं की मी खूप वेळपर्यंत बोलते. तर चला तुम्ही सुद्धा बघा. जेव्हा टॉकीजमध्ये बसून हे पेरी पेरी स्वीटकॉर्न खाल्ले होते तेव्हा असं वाटलं होतं की कसेच बनवत असतील काय माहिती. आणि जेव्हा मी सर्च केलं तेव्हा समजलं की याच्यापेक्षा सोपी तर रेसिपीच नाही आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला स्वीटकॉर्न जे आहेत ते व्यवस्थित फक्त भाजून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये थोडेसे भाजून झाले की त्यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे. त्यानंतर पेरी पेरी मसाला जो कुठला असेल तुमच्या इथे तो टाका, तुम्ही जो आणला, कारण मार्केटमध्ये भरपूर आहेत. तर हा माझ्याकडे होता तर हा पेरी पेरी मसाला मी तिथे टाकला. थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण मीठ कमी असते यामध्ये. तर मीठ कमी टाकलं तर टेस्ट लागणार नाही. आणि मीठ टाकून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि झाले आपले पेरी पेरी स्वीटकॉर्न. खूप सोपी रेसिपी आहे आणि मला खरंच तेव्हा असं वाटलं होतं काय माहिती हे कसे बनवत असणार, पण छान लागते. तुम्हीसुद्धा आता स्वीटकॉर्न आलेले आहेत मार्केटमध्ये, आणले असेल तुमच्या घरी तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा मूवी बघायला गेलो होतो ना तेव्हा आम्ही याच्याही पेक्षा कमी, मला असं वाटते की 90 रुपयाचे वगैरे असे काहीतरी घेतले होते. तर त्यापेक्षा तर 30 रुपयाचा बुट्टा घरी आणून मस्तपैकी करूनच मनसोक्त खायला परवडतात.
खूप भारी. मला पण खाऊन पाहायचं आहे. चल घे. थांबा मंडळी, हिचा राहिलेला आहे खाऊन बघ ना. तर तिला आता तुम्ही बघा, ती खाऊन बघत आहे आणि टेस्ट सांगते तुम्हाला. तिकडे बघून खायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे. खरं म्हणजे खूप मस्त आहे. आणि जिथे आपण ते इथे घेतले होते मूवी पाहायला गेलो होतो तेव्हा त्यापेक्षा टेस्टी आहे की ते चांगले होते. हे चांगले आहे आणि याच्यात कमी कॅलरी असतात. असं आहे ना मला. तर चला बाय.